हेलो मंडळी, मला माहिती आहे आज जे काही सकाळपासून घडलेलं आहे, बोंबाडची सासू, त्याच्यावरती लवकरच आपला पॉडकास्ट येईल. पण तत्पूर्वी मला तुमच्याबरोबर एका मूवीचा रिव्ह्यू शेअर करायचा आहे, जो कालच मी बघितला. तर ह्या मूवीचं नाव आहे तिघी. आणि ह्या मूवीला जर स्टार देणं मॅन्डेटरी असेल तर मी एकच स्टार देईन. रादर मला स्टार देण्याची इच्छाच नाही आहे. 0 स्टार फॉर दिस मूवी. ॲक्टिंग बरोबर नाही आहे, स्क्रिप्ट बरोबर नाही आहे, काहीच अत्यंत लो बजेट आणि लो मेंटॅलिटी मूवी. बजेट लो असण्याचा प्रश्नच नाही आहे. हे मी वेळोवेळी म्हटलेलं आहे की आपण साऊथचे मूवी, मल्याळम मूवी स्पेशली आपण जर बघितले, मल्याळम, तेलुगू, तर इतके सिम्पल, साधे आणि इतक्या म्हणजे डे टू डे लाईफवर बेस्ड असतात. त्यांचं तर अजूनही कमी बजेटमध्ये कदाचित फिल्म्स होत असतील, पण त्या इतक्या सुंदर फिल्म्स असतात आणि इतकं रिलेटेबल असतं सगळं काही. अगदी साध्यात साधी एकदम. आता रिसेंटली मी एक मूवी बघितला, आता एक्झॅक्टली मला नाव लक्षात येत नाही आहे. एक तेलुगू मूवी होता आणि इतकं छान सिम्पल लव्ह स्टोरी होती, नॉस्टॅल्जिक लव्ह स्टोरी होती. म्हणजे एका स्कूलमध्ये असतात ते, नंतर ते एका मॅट्रिमॉनी ॲपवर भेटतात आणि मग त्यांची भेट होते आणि मग त्यांना सगळ्या स्कूलच्या आठवणी ताज्या होतात, त्यांचे स्कूलमध्ये असलेले क्रश, आणि मग त्यांनी तेव्हा काय केलं होतं आणि मग कसं फटके खाल्ले होते शिक्षकांकडनं वगैरे, असं बरंच काय काय. आणि खूप असं रिलेटेबल आणि खूप छान, आणि कॉमेडी होतं त्याच्यामध्ये, लव्ह अँगल होता, त्याच्यानंतर इमोशन्स होते, सगळं काही होतं आणि इतकी सिम्पल स्टोरी होती. तर सांगायचा मतितार्थ हा की आपल्याकडे कॉन्टेंट राहिलेलंच नाही आहे आणि आय थिंक मराठी इंडस्ट्रीने आता ब्रेक घेतला पाहिजे. नाही होत आहे तुमच्याकडनं तर जस्ट लीव्ह इट. कारण ऑलरेडी इतका कचरा झाला आहे आणि इतकी घाण झाली आहे की आता काही बाकी उरलंच नाही आहे. काल बोचूमांच्या व्हिडिओमध्ये बोचू मोठं भाषण देत होती, खूप बोलत होती की मराठी इंडस्ट्रीला सपोर्ट केला पाहिजे, आपण मूवी बघितलेच पाहिजे आणि आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रात राहूनच महाराष्ट्रीयन लोकांना सपोर्ट करत नाही आणि त्यामुळे आपले पिक्चर लागत नाही. अरे असे पिक्चर कशाला आणि कोण कशाला? म्हणजे मला इतकं, दरवेळेला मी हेच म्हणते की प्रत्येक वेळेला मी नवीन मराठी मूवी बघितला की मला अक्षरशः म्हणजे खूप रिग्रेट होतं आणि एव्हरी टाईम तो रिग्रेट वाढत जातोय. त्यामुळे मला आता मी ठरवलंय की अतिशय म्हणजे काहीतरी चर्चा वगैरे झाल्याशिवाय ना मराठी मूवी बघायचाच नाही. आणि ह्या मूवीनंतर तर मी धसकाच घेतलाय. म्हणजे आतापर्यंत आपण महाराजांच्या स्टोरीज बघत होतो प्रत्येक वेळेला, काय नाही तर महाराजांचं. एक तर म्हणजे मराठीमध्ये एक तर महाराजांवर पिक्चर बनवा, नाहीतर मग काहीतरी बोधकथा, असं काहीतरी कशातनं तरी, नाही तर सोशल कॉज, असं काय असेल तर प्रत्येक मूवीमधनं काहीतरी उपदेश वगैरे, जसं ते शाळेचं वगैरे. आता ते कुठचा होता तो मूवी, क्रांती ज्योती का काहीतरी, तो पण ओकेच होता. एवढा हाईप केलं बट इट वॉज नॉट वर्थ द हाईप. नाहीतर मग महिलांना ओरिएंटेड, लाईक विमेन ओरिएंटेड मूवीज बनवायचे, तेच एक असतं. तर असे 2-3च प्रकार आहेत मराठीमध्ये. आणि आता एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे, तो ह्या मूवी थ्रू मला लक्षात आला. सगळ्यात पहिले जेव्हा तो माधुरी दीक्षितचं जे आपण बघितलं होतं सिरीज आणि त्याच्यावरती मी रिव्ह्यू दिला होता, मिसेस देशपांडे, त्याच धाटणीचा हा मूवी आहे. फक्त याच्यामध्ये खून वगैरे काही नाही आहे, पण तो जो ट्रेंड होता वडिलांना दाखवायचं, वडिलांकडनं मुलीचं शोषण, हा जो ट्रेंड आता नवीन आलेला आहे, मला माहिती नाही हा कुठून आलाय. शोषण वगैरे दाखवणं ठीक आहे, अगेन बघा, हे समाज प्रबोधन. आणि समाज प्रबोधन करताना तुम्ही वडिलांना का टार्गेट करताय? ही आपली संस्कृती नाही. जर असं काहीतरी होत असेल, कुठे होत असेल, तर मग ते एखादा मूवी किंवा एखाद्या ह्याच्यातनं सांगितलं तर ठीक आहे, पण त्याच धाटणीचे किती मूवीज तुम्ही काढणार आहात? आता ते मिसेस देशपांडेमध्ये एकदा दाखवून झालं. तुम्हाला काय वाटतं की हा खूप असा मोठा टर्निंग पॉईंट आहे, खूप असा TRP आहे, मूवीचा USP आहे का? तर ते असं अजिबात नाही आहे. ते डोक्याला झिणझिण्या आणणारा आहे. ही एक विकृती आहे. सो प्लीज स्टॉप दिस. आणि ह्या मूवीचं स्क्रिप्ट ज्यांना दिलं जातं, ज्यांना अप्रोच केलं जातं, यंग जनरेशनचं तर सोडूनच द्या, पण दिग्गज कलाकारांनाही हे समजू नये की त्यांचं काहीच चालत नाही, की फक्त पैशासाठी इतके हपापलेले आहेत की कुठलीही स्क्रिप्ट एक्सेप्ट करतात, कुठलाही रोल एक्सेप्ट करतात. मला त्या भारती आचरेकर मॅडमना हे विचारायचं आहे की तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही की आपण ह्या मूवीमध्ये स्क्रिप्ट बदलायला सांगूया किंवा डायरेक्टरला सांगूया, स्क्रिप्ट रायटरला सांगूया की वडिलांच्या जागी आपण कोणाला तरी दुसरं नातं घेऊया, मामा, काका, असं काहीतरी, किंवा दूरचं नातं, असं दूरचं नातेवाईक, असं काहीतरी घेऊया, असं तुम्हाला एकदाही नाही वाटलं? पूर्ण मूवीमध्ये काहीही दाखवलं नाही, फालतूगिरी, नुसतं आपलं काही रॅन्डम आपलं चालतोय म्हणून चालतोय असं काहीतरी 2 तास या मूवीचे काढले जातात आणि एंडिंगला
वडिलांचा खुलासा होतो. वडील कुठे गेलेले आहेत, वडील जिवंत आहेत, पण आईने त्यांना का दूर लोटलंय, कारण वडील हे असे होते, लहान असताना मुलींबरोबर ते असे चाळे करायचे. असा हा मूवी आहे. इतकं घाणेरडं स्क्रिप्ट, इतकी घाणेरडी ॲक्टिंग आणि त्या उपर ही घाणेरडी विचारसरणी. बाकी संजय मोनेंचा छोटासा रोल आहे, म्हणजे तेच ते विकृत बाबा संजय मोने, आणि यंग विकृत बाबांचा रोल सूरज जोशी यांनी केलेला आहे. मला असं वाटतं की बहुतेक संजय मोनेंची निवड यासाठी झाली असेल की ते चेहऱ्यावरच दिसतं त्यांच्या, आणि सूरज जोशीला असं खूप भारी वाटत असेल, त्याला काहीतरी असा एकदम वेगळा धाटणीचा रोल वगैरे मिळाला, असं काहीतरी त्याला स्वतःचं टॅलेंट खूप दाखवता आलं आहे असं त्याला काहीतरी फील येत असेल त्यातून. सो रिअली खूप सॅड आहे हे, खूप वाईट आहे, खूप विचित्र आहे आणि अजिबातच पटण्यासारखं नाही आहे. उगाचच काहीही दाखवायचं, काहीतरी स्टोरी बनवायची म्हणून बनवलेली स्टोरी आहे. सो माझ्यातर्फे या मूवीला कम्प्लीट थंब डाऊन. आणि राहिला प्रश्न बोचूच्या रिव्ह्यूचा, तर बोचू तुला मी डेफिनेटली म्हणेन की फनी आणि मायसाला एकत्र पाठव आणि एकत्र बघून बाप लेकीच्या नात्यावर असलेला हा विकृत चित्रपट त्यांनी एकत्र नक्की पाहावा आणि त्यातून काय तुम्हाला बोध मिळाला ते आम्हा सगळ्यांबरोबर तू नक्की शेअर करावं. मुलींनाही कळलं पाहिजे की बाबा असेही असू शकतात, मग आपण कसं राहिलं पाहिजे आणि आपण कसं वागलं पाहिजे. बाबा ही एक पुरुष असतात आणि बाबांपासूनही जर आपल्याला असे फिलिंग्स येत असतील किंवा असे काही वाईब्स येत असतील तर आपण ते कोणाशी तरी बोललं पाहिजे. आपल्याला गुड टच बॅड टच कळलं पाहिजे, मग ते आपले बाबा का असे ना, असं काहीतरी बोल. ओके, वी आर वेटिंग फॉर इट, ईगरली वेटिंग फॉर इट. सो हा होता त्या मूवीचा रिव्ह्यू जो मला तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटला. आय होप तुम्ही माझ्याशी सहमत असाल आणि तुमचं जर काही वेगळं मत असेल किंवा तुम्हाला ह्यावर अजून काही बोलायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करायला विसरू नका. भेटू आपण आपल्या पॉडकास्टसोबत थोड्याच वेळात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.